आपण 25 रुपयाचे तिकीट काढले तर आम्हाला तिघांना लागले 75 रुपये. तर पुरातन खातं हे पैसे घेतं, परंतु पैसे का घेतं याची सफाई सुद्धा झाली पाहिजे. तर आतापर्यंत मी जेवढे किल्ले फिरलोय, आतापर्यंत सगळे किल्ले नाही म्हणत पण आतापर्यंत जेवढे किल्ले फिरलोय, त्यामुळे या किल्ल्याची स्वच्छता आतापर्यंत तर मला खूप चांगली वाटली. आणि तुम्ही बघू शकता हे दादा इथं सफाई पण करतायत. आणि मला तरी वाटतं हे 25 रुपये दिलेलं कधीही वर्थ आहे. कारण गड किल्ल्यांची राखण करणं, गड किल्ल्यांची सफाई ठेवणे हे आज खूप काळाची खूप मोठी गरज आहे. कारण आपण म्हणतो ठीक आहे, आपण पुतळे वगैरे बांधतो, आपण महाराजांची पूजा अर्चना करतो, परंतु महाराज म्हणजे कोण? तर मी परत एकदा सांगणार आहे, महाराज म्हणजेच गड किल्ले. आणि गड किल्ले हेच आपल्या स्वराज्याचे वैभव आहेत. तर हे गड किल्ले सांभाळणं खूप गरजेचं आहे, त्यांची स्वच्छता राखणे खूप गरजेचं आहे. म्हणून हे दिलेले 25 रुपये माझ्यासाठी वर्थ आहेत आणि मी हे देऊ शकतो. आणि प्रत्येकाने हे द्यावेत, कारण इथे तेवढी स्वच्छता राखली जातात. आता ह्या दादा तुझं नाव काय? रोशन. अरे या दादाचं नाव रोशन आहे. आणि हा दादा पूर्ण गड सगळ्या पायऱ्या साफ केल्यात. पाथेट पासून तर आता इथपर्यंत हा दादा सगळ्या पायऱ्या साफ करल्यात. तर हे पैसे अशा गरजू लोकांना जातात की जे ह्या गड किल्ल्यांची राखण खात्याकडून तर कामाला आहे आणि पूर्ण गड किल्ल्याची साफसफाई करण्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. तर दादा खूप खूप धन्यवाद, तू खूप चांगलं काम करतो. मित्रांनो, हे असं आहे की साफसफाई असणं खूप गरजेचं आहे. हे नाही आता हा दादा करतो किंवा पुरातन खातं करतो, पण आपली पण जबाबदारी येते की आपण जेव्हा महाराजांचे गड किल्ले फिरतो त्यावेळेस आपल्यालाही कळलं पाहिजे की काही आपण नासधूस करायला नको. पाण्याच्या बॉटल असतील, काही खाण्याच्या काही गोष्टी असतील किंवा त्यांचे पॅकेट असतील, हे असे कुठेही न फेकता प्रॉपर वेळोवेळी पुरातन खात्याने डस्टबिन ठेवलेले आहेत किंवा त्यांनी अशा काही जागा करून ठेवल्यात की तुम्ही तिकडे तुमचा कचरा असेल काय असेल तिथे ठेवू शकतात. तर असं कुठेही फेकून देऊ नका आणि किल्ल्याची नासधूस करून देऊ नका, हीच नम्र विनंती. थँक्यू.